नरेश भाऊ आता पाग मारायची तयारी करतात. त्याची घडी नीट बसली पाहिजे हातात, नाही तर मग ते नीट गोल नाही पडत. त्यांनी केली तयारी आणि आता लपून ते जाणार आहेत. मी खूप मागे थांबलो आहे बघा. किती सावधपणे जावं लागतं. तर मासा लगेच अलर्ट होतो. पाक पडलाय. काय छोटासा खड्डा मिळाला आम्हाला इथे. छोटे तिलापिया मिळाले भरपूर सारे आहेत. लाईव्हची साईज. आमच्या नेहमीच्या जागेवर आलोय. अरे इथे पण आहेत राईटला. मागची जागा बघितली आम्ही, छान मासे होते तिथे. मागच्या जागेत आम्ही पाहिलं तर चांगले मासे होते. पण आता थोडं आतमध्ये जातोय आम्ही आणि मग तिथून हळूहळू मागे येऊ. इथे बघूया काय. इथे होते मासे पण आम्हाला बघून ते पळाले. तर मासा आहे कारण आता अडकलाय मासा. माशाला फिरायला आता पाणी नाही, सुकलं आहे. आणि त्या खड्ड्यांमध्ये आता आम्ही ट्राय करतोय. मी रॉड आणलं आहे पण पागानेच काम होतं आहे. तर पागच मारायचं आहे. बघूया काय चान्स मिळाला तर रॉडने फिशिंग करूया. मी जास्त पुढे नाही जाणार, मग मासे सावध होतात. आहे झटका, आहे हे काहीतरी आहे. बघूया आता काय मिळतं आपल्याला. कोण आहे? सक्कर आहेत. अच्छा गोरामी. गोरामी आलीत गड्या याच्यामध्ये नेटवर. वाईल्ड गोरामी आहेत. आता तिथे आम्ही जे छोटे मासे पकडलेले ना पहिल्या पागामध्ये 40 मासे आहेत. 40-30 आहेत साधारण छोटे छोटे. ते आता आम्ही या तलावात सोडतोय म्हणजे इथे ते वाढतील. आणि ते अडकले होते तिथे पाण्यामुळे. पाणी सुकल्यामुळे एका खड्ड्यामध्ये जाऊन अडकले होते. तर आता ते आम्ही मासे इथे सोडून देणार आहे. हे छोटे लांबच फेका ना जातील, बरोबर जातील. बघा हे वाईल्ड गोरामी आलेत नेटमध्ये. किती छान कलर आहे बघा, ब्ल्यू आणि थोडा असा. आता बघा एकदम क्रिटिकल स्पॉट आहे आमचा. आणि नरेश भाऊंना असं उतरून जायचं आहे खाली. त्याच्यानंतर ते पाण्यात जाणार आहेत आणि तिथून मग बाग मारणार आहेत. तर ॲज अ कॅमेरामॅन मला पण उडी मारावी लागणार आहे. नाही मी नाही, ते पुढे तुम्ही जा. हा तो बघा मोठा पीस आहे. छान मोठी साईज आहे ते. पाणी सुकलंय ना त्यामुळे ते छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये अडकले. बघा दारू पिऊन अशा सर्व कागा फोडून टाकल्यात रस्त्यामध्ये. पुढे होते. अरे चांगली ती बघा काय साईज मिळाली मस्त.
ही साईज मिळाली मस्त. अर्धा किलो. यात बघूया काय आहे. ते अपेक्षा आहे माशाची. हां आहे, एक तरी दिसतोय मला. 2 आहेत. नाही एकच आहे. चांगली साईज आहे. बढिया आहे. हे बघा आत्ता साईज मिळाली मस्त 2 आणि चांगली अर्धा किलोची साईज आहे. जास्त आहे अर्धा किलो. आता एका ठिकाणी आहे ना फिडिंग झाली तिथे. बघूया मी ट्राय करतो त्याच्यासाठी. फायनली मी रॉड आता ओपन करतोय. मी इथे लाईव्ह टाकून बसलोय. नरेश भाऊ तिथे पाग मारत आहेत. आमचं दोघांचं काम सुरू झालं आता. चिखलातून चालत गेले थोडी मेहनत करतात पण आहेत मासे. ओ बाबा जबरदस्त. बघून मासे पळाले. सर्व मोठी साईज होती. लपून जाणं महत्त्वाचं पण पाणी उथळलं ना त्याच्यामुळे माशांना कळतं कोण इथे. मासे अलर्ट मोडवरती आहेत कारण पाणी सुकलं आहे. तर आता साधारण 1 तास झाला आहे मला लाईव्ह फिश टाकून. आणि फिडिंग झाली होती म्हणून मग मी प्रयत्न केला. आपल्याला जे गोरामी मिळाले होते लाईव्ह त्यातलाच मी 1 लावून टाकला होता. पण आता 1 तास झाला आहे आपल्याला काही रिस्पॉन्स नाही आहे. टारपॉन फिरत आहेत पण तोंड मारत नाही आहेत. आणि नरेश भाऊ तिकडे पुढे गेलेत गवतामध्ये. ते तिथे कास्टिंग नेटने तिलापिया पकडत आहेत. त्यांना बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आहे चांगला आणि माझे प्रयत्न चालू आहेत. होपफुली घेईल आणि लाईव्ह घेतला तर आपल्याला एक चांगला मोठा मासा मिळेल. सो बघूया आपण काय मिळतं आहे आपल्याला. नरेश भाऊ आले त्याचा पुढे जाऊन चिखलातून. ही साईज मिळाली चांगली. आज भरपूर मेहनत केली तुम्ही. त्यांचे पाय बघून कळेल तुम्हाला. हात पाय मासे पण तसेच आहेत. ही साईज भारी आहे. ½ kg प्लस. हे बघा नरेश भाऊनी काम 25 केलं आहे पागामध्ये. तिलापिया मोठा आणि टारपॉन पण मिळालं त्यांना 2. भारी एकदम. मेहनतीचं फळ आहे ते. तर चला मित्रांनो आता पॅकअप करायचा टाईम झाला आहे. नरेश भाऊ तिकडे आता नेट धुत आहेत. मी पण जॉईन होईन त्यांना. मला माझा रॉड रॅपअप करायला लागला. तर आपल्या लाईव्हला काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला आहे. ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाईम. तर चला मित्रांनो आजचा दिवस आमचा संपला आहे. आम्हाला दोघांना खाण्यापुरते मासे मिळालेत. नरेश भाऊंनी भरपूर मेहनत केली आणि मी लाईव्हने करत होतो फिशिंग पण नाही घेतलं त्याने. बघू पण परत एकदा ट्राय करू, परत येऊ इथे. तर थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. या चॅनलवर असेच व्हिडिओ येत असतात तर प्लीज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
ओके, थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.